विश्वसंत कलामन लवले यांच्या विद्यमाने माता सावित्रीबाई माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आज इथे हा गीत जलसा गीत गायन स्पर्धा आयोजित केली आहे। या आयोजकांचा मी प्रथमतः आभार व्यक्त करतो की आम्हा खेड्यापाड्यातल्या कलावंतांना हा स्टेज निर्माण करून दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आजचा पहिला विषय माता रमाई। माता रमाई म्हटलं की बाबासाहेबांची सावली, बाबासाहेबांची प्रेरणा, जिने अहोरात्र कष्ट केले आणि बाबासाहेबांच्या संसार जुळवण्याचं काम केलं ती आई रमाई। बाबासाहेब परदेशात उच्च शिक्षण घेत असताना रमाईंना फार कष्ट केले, पैसा जमवून आपला संसार चालवला आणि उरलेला पैसा बाबासाहेबांच्या शिक्षणाला दिला। कारण आजच्या महिला आपल्या नवऱ्याजवळ ब्युटी पार्लरसाठी पैसे मागतात, गाडीसाठी पैसे मागतात, तर आपल्या हौसा बजवण्यासाठी पैसे मागतात, पण माता रमाईनं बाबासाहेबांसाठी कधी कसलाही हट्ट केला नाही। तिनं पैसा जमवून बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी दिला। बाबासाहेब तिकडे शिक्षण घेत होते, पैसा नसल्यामुळे रमाईची 3 मुलं गमावली, परंतु रमाईनं बाबासाहेबांना साधी चावली लावू दिली नाही। कारण तुमच्या आमच्या दीनदुबळ्या समाजाला बाबासाहेबांनी उद्धार करण्यासाठी पावाच्या तुकड्यावर तिकडे शिक्षण घेत होते, त्यांचा कुठेही अभ्यासावरचं लक्ष दूर होऊ नये म्हणून बाबासाहेबांना कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्या मातेनं आपलं दुःख स्वतः पचवलं। एवढा मोठा त्याग असेल त्या रमा मातेचा, हा आपण सगळ्यांनी विसरता कामा नये। आणि असं बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आले आणि मुंबईमध्ये नोकरी करण्याचं ठरवलं। बाबासाहेब नोकरी करत असताना रमाई जरी साधी भोळी असली तरी मनानं खूप मोठी श्रीमंत होती आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिराहिरीनं भाग घेणं हा रमाईचा हातखंड होता। असाच काही बरं या ठिकाणी राहत असताना तिथे कार्यक्रम चालू होता आणि रमाई नेहमीप्रमाणे ते कार्यक्रमाला निघून गेल्या। परंतु ज्या महिलेनं गौऱ्या वेचून बाबासाहेबांना घडवलं, बाबासाहेबांना शिक्षणासाठी पैसा दिला, त्याच रमाच्या ज्या वेळेला इथे कार्यक्रमामध्ये आली तेव्हा काही महिलांना ते सहन झालं नाही म्हणून तिला हिनवण्याचा प्रयत्न केला। रमाई नाराज होऊन घरी आली, बाबासाहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला। बाबासाहेबांना झालेला प्रकार सांगत असताना बाबासाहेब म्हणाले, बाबासाहेब विद्वान होते, बाबासाहेबांनी कळवलं की रमाईला काय सांगायचं आहे हे बाबासाहेबांनी ओळखलं आणि म्हणाले, रामू तुला जे काय सांगायचं आहे ते मला कळलंय, तू घरी जाऊन शांत झोप। रमाई पुन्हा नाराज झाली, शांत जाऊन झोपली। बाबासाहेब सकाळी उठून कामाला गेले, कामावरून 2 तास लवकर निघून आले आणि येता येता रमाईसाठी आणि यशवंतासाठी कपडे घेऊन आले आणि त्याचबरोबर रमाईला लागणारे दागिने सुद्धा घेऊन आले। हे घेऊन येत असताना बाबासाहेब रमाईला म्हणाले, रामू अगं हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय। रमाई हे शब्द कानावर पडतात, रमाई बावरली, अगदी आनंदित झाली आणि ते सर्व दागिने पाहून रमाई भारावून गेली। रमाईने कुठलाही विलंब न लावता सर्व दागिने पूर्ण अलंकार शृंगार केला आणि बाबासाहेबांसमोर आली आणि बाबासाहेबांना म्हणाली, साहेब मी कशी दिसते। बाबासाहेब म्हणाले, अगं वा रामू तू तर आज स्वर्गातील परीच माझ्या समोर उभी आहे अशी मला दिसते। रमा म्हणाली, पण अगं रमा लाजू नकोस, अगं हे खरं सांगतोय, पाहा तर जाऊन आरशात तू पहा तू कशी दिसते। रमाई आनंदाने गेल्या आणि आरशात पाहिल्यानंतर पूर्ण अंग सगळं अलंकाराने भुजवलेलं होतं, परंतु कपाळ मात्र मोकळं होतं। रमाई सैरा वैरा घरामध्ये पळू लागली, इकडे तिकडे पाहत होती, परंतु कुंकवाचा करंडा मात्र रमाईला कुठेच सापडला नाही। रमाईच्या लक्षात आलं, रमाई धावत बाबासाहेबांजवळ आली आणि बाबासाहेबांना म्हणाली, साहेब अहो एवढं सगळं आणण्यासाठी तुमच्याकडे पैसा आला, परंतु मला कुंकवाचा करंडा मात्र का आणायला विसरला। त्यावेळेस बाबासाहेब रामाला म्हटला, अगं रामू अगं एवढा सगळा अलंकार असताना कुंकवाची काय गरज। त्यावेळेला रमा कैवरली, रमाच्या लक्षात आलं की बाबासाहेबांना काय म्हणायचं आहे ते आणि लगेचच रमाईनं बाबासाहेबांचे पाय धरले आणि बाबासाहेबांना म्हणाली, साहेब अहो हे तुमच्या दागदागिने मला काही नको, मला फक्त माझ्या कुंकवाचा करंडा द्यावा।
कुंकू हेच माझं सौभाग्य आहे, कुंकू हेच माझं श्रीधन आहे. मला तेवढंच द्या, तेवढंच द्या. आणि म्हणून रमाई काय म्हणते ते सदर गीतातून आहे. नको मला ते सोन्याना, नको मला ते सोन्याना, बदली रमा मिळवला मला तर बाई काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. मला तर बाई आता काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. तुम्ही मला हे नवीन ज्ञान सोन्यानं मडविलं ज्ञान, सोन्यानं मडविलं ज्ञान, सोन्यानं मडविलं. नटून नटून जमावा झालं कधी हर्षात भगवनालं, कधी हर्षात भगवनालं, कधी हर्षात भगवनालं. आभाळ मोकळा मन तुप तुझलं, आभाळ मोकळा मन तुप तुझलं, जिंकणार गवडी मोहात. मला तर बाई काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. मला तर बाई काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. निवारा थोड शब्द तो हासरा, थोड शब्द तो हासरा, थोड शब्द तो हासरा. नकोस ना आता तो तोरा मन सौभाग्याचा खरा, मन सौभाग्याचा खरा, मन सौभाग्याचा खरा. हे पाहावती त्या चौकात, पाहावती त्या चौकात स्वागत पहिल्या नंबरात. मला बाई आता काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. मला बाई आता काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. कांदा भाकर मी खाऊन काम करण्याचा गाडीन, काम करण्याचा गाडीन, काम करण्याचा गाडीन. हे गरीबागत लेणं किंवा परीत सांभाळीन, किंवा परीत सांभाळीन, किंवा परीत सांभाळीन. हट्ट बाई कामाचा नाही, हट्ट बाई कामाचा नाही, गोडे संसारात. मला बाई आता काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. मला बाई आता काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. सुभेदाराची मी सोना, प्यारी जलाची अर्धांगीन, प्यारी जलाची अर्धांगीन, प्यारी जलाची अर्धांगीन. माता विद्यादिनी चिकवर्ण नावा कंठ तेरा दीन, नावा कंठ तेरा दीन, नावा कंठ तेरा दीन. गौतमाना लय हरचाना, गौतमाना लय हरचाना, भितरे लिवलय दोघात. मला तर बाई आता काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. मला तर बाई आता काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. नको मला ते सोन्याना, नको मला ते सोन्याना, वदनी रमाती भवनात. मला तर बाई आता काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. मला तर बाई आता काही कमी नाही धन दौलत माझ्या भावात. मला तर बाई आता काही कमी नाही धन दौलत माझ्या बंधूंनो,
आज प्रत्येक गावामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी बाबासाहेबांनी जीवाची पराकाष्ठा केली. परंतु बाबासाहेबांच्या पदरी मात्र काय आलं? बाबासाहेब म्हणाले शिका संघटित व्हा, परंतु आपण शिकलो मात्र संघटित कधीच झालो नाही. गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये बेकीचं राजकारण सुरू झालं. ज्या परकीयांनी आपल्याला कधीच एकत्र येऊ दिलं नाही, त्यांनी मात्र आपापल्या वाडीमध्ये गावामध्ये संघटनेमध्ये भावबंधकीमध्ये विष पेरण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून म्हणतोय भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, अरे भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्याऱ्याचं डोकं असते, इथे समभाव एकतेचे जर का अंतरात असते, कुठले कोणीच नसते, सारेच एक असते, सारेच एक असते. आणि म्हणून म्हणतोय भीमाचे साकार करण्या, स्वप्न भीमाचे साकार करण्या, संघटित तुम्ही व्हा. नवतरुणानो एक दृष्टीने घडवू दे जन्मवा. नवतरुणानो एक दृष्टीने घडवू दे जन्मवा. भीमाचे साकार करण्या, संघटित तुम्ही व्हा. भीमाचे साकार करण्या, संघटित तुम्ही व्हा. नवतरुणानो एक दृष्टीने घडवू दे जन्मवा. नवतरुणानो एक दृष्टीने घडवू दे जन्मवा. विषमतावादी रूढीन केली बरबद आमची सारी पिढी, बरबद आमची सारी पिढी, बरबद आमची सारी पिढी. मनवाल्यांच्या उद्यमतेने विमान गाडी नीतिमळी, विमान गाडी नीतिमळी, विमान गाडी नीतिमळी. अंधश्रद्धेचा फाडून मूर्खा, अंधश्रद्धेचा फाडून मूर्खा, धाविला मार्ग नवा. नवतरुणानो एक दृष्टीने घडवू दे जन्मवा. नवतरुणानो एक दृष्टीने घडवू दे जन्मवा. समाज सारा संघटित हा करू चला, संघटित हा करू चला, संघटित हा करू चला. अन्यायाला वाच फोडाया, दुश्मनाला लढवू चला, दुश्मनाला लढवू चला, दुश्मनाला लढवू चला. आणि एकीचा हा विना उगारून, एकीचा हा विना उगारून शिकवतया धडा. नवतरुणानो एक दृष्टीने घडवू दे जन्मवा. नवतरुणानो एक दृष्टीने घडवू दे जन्मवा. भाऊ बंधकी संघटना ही इमान राखा तिच्या पुढे, इमान राखा तिच्या पुढे, इमान राखा तिच्या पुढे. आणि भाऊ भावात भेद नको रे, अंधार पडतो चहूकडे, अंधार पडतो चहूकडे, अंधार पडतो चहूकडे. स्वाभिमानी हे रक्त आपुले, स्वाभिमानी हे रक्त आपुले, ज्ञानाचा तो दिवा. नवतरुणानो एक दृष्टीने घडवू दे जन्मवा. नवतरुणानो एक दृष्टीने घडवू दे जन्मवा.
यारी तुला यारी तुला विस्कटलेला घट बांधुनी बिना तारा उपना सतपुरजाना स्मरण सुधाकर सतपुरजाना स्मरण सुधाकर विना होतो जवा नव तरुणानो एक तुझे घडवू दे